मिरज तालुक्यातील ढवळी गावात रस्ता न झाल्याने राज्यकर्ते व शासनावर नाराज असलेल्या ग्रामस्थांनी मतदानावरच बहिष्कार टाकला आहे। मिरज तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान प्रक्रिया उद्या होणार आहे। यासाठी निवडणूक आयोगाने तालुक्यातील मतदान केंद्रावर आज वोटिंग मशीन पोच केल्या आहेत। उद्या मतदान होणार असल्याने सर्वत्र वेगळे वातावरण गावागावात झाले आहे। पण ढवळी गावात मात्र कमालीची शांतता आहे। ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल असा प्रश्न पडत आहे। 2 कोटींचा वड्डी ते ढवळी हा रस्ता शासन व राज्यकर्त्यांना करता आला नाही। गेले 20 वर्ष ग्रामस्थ शासनाचे उंबरठे झिजवत आहेत। भूलथापा याला कंटाळलेल्या ढवळी ग्रामस्थांनी अखेर मतदान बहिष्कार निर्णय घेतला आहे। खड्यातील रस्त्यावरून गावात बस येण्यासाठी 1 तास लागतो। नागरिकांनी कमरेचा त्रास होत आहे। याला रात्री 11 वाजताय। आम्ही गरीब आहे, आमच्या हातावरली पोट आहेत, आम्ही पोरं मोठी करतो तर आमचं कष्ट झालंय। आमच्या पोरासनी काय तर झालं तर काय करायचं? आमचा रस्ता करायचं, मतदानला यायचं। आमचा रस्ता करायचं, मतदानला यायचं, एवढंच बोलणार आहे। हे बघे पडलोय, बघे गुडघा कसं झालंय, किसण्या पडला, मग कंबर जात्या गाडीवरनं जाऊस तर आम्हाला। नागरिकांना अनेक वेळा बस चालकांशी वादावादी करावी लागते, तर महामंडळाच्या गाड्याचे नुकसानही त्यामुळे होत आहे। वर्षामध्ये आम्ही या ढवळी गावाला 20 वर्षात कित्येक वेळा आलो बघितले। या ढवळी गावामध्ये एकही दिवस यांनी खड्डा म्हणजे रस्त्याचं डांबरीकरण कधी केलेलं नाही। रस्त्यानं गाडी चालवताना प्रवाशांना त्रास, आम्हाला त्रास, रस्त्याचे खडे उडून लोकांना लागणे, पुन्हा फुफुटा उडणे, हे सगळं नैसर्गिकदृष्ट्या सगळ्यांना त्रास आहे या गोष्टीचा। ना नदी अनादी कालापासून ढवळी गावातून वाहते। या नदीतून एक काळं खनिज जे ढवळीतलं वाळू ही आज कोल्हापूर मार्केट, सांगली मार्केटला प्रसिद्ध वाळू आहे। या गावचा वाळूचा लिलाव हा प्रत्येक वर्षी निघत असतो आणि ह्या वाळूमुळे आमच्या हा जसा वरदान आहे सांगली जिल्ह्याला, तसाच हा ढवळी गावाला शाप आहे। ह्या वाळूमुळे आमच्या गावचा रस्ता पूर्णपणे बाद होतो दरवर्षी। पण आज जवळजवळ 10 वर्ष झालं आमच्या गावातून कुठल्या प्रकारे 20% म्हणजे प्रत्येक वर्षी 20 कोटी रक्कम महसूल प्रशासनाला जात असते। त्यातली प्रत्येक वर्षी येणारी जी 20% रक्कम अजूनपर्यंत 1 रुपया आमच्या गावाला आलेला नाही। आणि फक्त आम्हाला सांगून आमच्याकडून प्रत्येक वर्षी बळजबरीनं वाळू उपसा बंदीवरचा ठराव मागे घ्यायला लावून आमच्याकडून वाळू उपसा संमतीचा ठराव घेतला जातो आणि आमच्या गावाला कोणत्याही प्रकारची मदत वाळू ठेक्याबद्दल मिळणारी जी रक्कम आहे 20% रक्कम अजूनपर्यंत 1 रुपया आमच्या गावाला मिळाला नाही, हे मी ठामपणे सांगतो। गौण खनिज उत्खनन निधीतून वारंवार रस्त्याची मागणी करूनही आमचे रस्त्याचे काम झाले नाही, म्हणून आम्ही जिल्हा नियोजन समितीकडे मागणी केली, तरी आमचे काम झाले नाही। पंतप्रधान आवास योजना, मुख्यमंत्री सडक योजना यांनाही आम्ही मागणी करून वारंवार पाठपुरावा करूनही आमचे रस्त्याचे काम झाले नाही। त्यानंतर आम्ही रास्ता रोको आंदोलन केले। रास्ता रोको आंदोलनात आम्हाला नुसतं पत्र देऊन त्यांनी आम्हाला ढवळी गावाच्या चिरडणूक केल्यासारखे केले आहे। त्यानंतर म्हणून मी सांगतो आणि शासनाच्या लोकांना आमच्या इथं दमदाटी देऊन गेलेले आहे, तुम्ही मतदान कसं करत नाही बघू। पण एवढंच म्हणायचं आहे मला, ही लोकशाही आहे, ही हुकुमशाही नाही। त्यामुळे याचिका आहेत आणि हुकुमशाही इथं काय चालणार नाही। त्यामुळं त्यांनी कुणालाही दाब देऊ नये शासनाच्या लोकांनी, आणि मतदान कोण करायचं नाही करायचं हे स्वतः ते मतदार ठरवतील।